अजून एकटा आहे त्या माणसाबरोबर. हो प्लीज पटकन जा. तू काळजी घे. दादा कुठलं लोकेशन आहे? पनवेल आणि कोपर खेरण्याच्या मध्ये कुठेतरी लोकेशन दाखवतंय. राजाराम. बरं चला निघूया. हो या. हे पकडा. पनवेल कोपर खेळणे ते स्वानंदी तिकडे का गेली आणि सारखं मणी 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 का बोलत होती? डॅडला सांगितलं पाहिजे. डॅड डॅड स्वानंदी काय कोपर कोपर खेळ. डॅड यार स्वानंदी डॅड डॅड स्वानंदी स्वानंदी कोपर बापरे, सरपतदार साहेब या थराला जातील असं वाटलं नव्हतं. म्हणजे घरात आहे तो मणिदादांचा डुप्लिकेट आहे आणि आपल्या मणिदादांना इथे किडनॅप करून ठेवलंय. हो सरपोतदारांनी आपल्या मणी सरांना किडनॅप करून ठेवलंय. बरं हे बघा गुगल मॅपवर इथलंच लोकेशन दाखवत आहे. मी पुढे जाते, मी सगळं सांभाळते, तुम्ही इथेच थांबा. कुणी आलं तर त्यांना अडवा. अहो वहिनी वहिनी थांबा, तुम्ही एकट्या जाणार तिकडे आणि मी इथे थांबू. अहो मणिदादांना जर कळलं ना मी तुम्हाला तिथे एकटीला सोडलंय तर ते मला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे एक काम करूया, आपण दोघे एकत्र जाऊ. अहो दादा असं काय करताय? आधीच काही कमी केलंय का तुम्ही आमच्यासाठी? हे बघा तुम्हाला काही कमी जास्त झालं तर मी वहिनींना काय तोंड दाखवू? तुम्ही इथेच थांबा, मी करते मॅनेज सगळं. अहो वहिनी, एकीकडे मला दादा म्हणता आणि दुसरीकडे ही जागा डेंजर आहे असंही म्हणता. आणि जर मणिदादाला कळलं ना की मी तुम्हाला एकटीला तिथे पाठवलंय तर मी मणिदादाला तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही. त्यामुळे एक काम करा, आपण दोघे बहीण भाऊ एकत्र जाऊ आणि आज मणिदादांना बाहेर काढू. चला लवकर चला, आपल्याकडे वेळ कमी आहे. हो दादा इकडे नाहीयेत मणी सर, इथे तर कोणीच नाहीये. बहिणी